नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणिताचं 7वं प्रकरण चलन आणि यामधला सराव संच 7.2। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.1 वर चर्चा केली होती। आज 7.2 वरती बोलतोय। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर जाऊयात पटकन पुढे। तर बघा, आज आपण व्यस्त चलन बघणार आहोत। तर व्यस्त चलन म्हणजे नेमका काय प्रकार आहे बघा। आता समजा एखादी गाडी आहे, ती गाडी एका ठराविक वेगाने चालली। आता ही गाडी आहे, समजा अशा प्रकारे गाडी आपण व्यवस्थित काढूया। आता गाडी समजा याची गाडी आहे, एक आपली काढता नाही आली मला नीट, पण गाडी आहे। या गाडीचा वेग जो आहे तो 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासाला गाडी 50 किलोमीटर जाते। आणि या गाडीला ठराविक एक अंतर पार करायचे, म्हणजे एक ठराविक अंतर पार करण्यासाठी या गाडीला समजा 4 तास लागतात। एक ठराविक अंतर पार करायचं तर ते अंतर पार करायला 4 तास लागतात। 4 तासामध्ये ती बाबा तिला जे काही अंतर पार करायचं ते पार करेल। ओके, आता समजा या गाडीचा स्पीड मी वाढवला, 100 किलोमीटर पर आवर केला। 100 किलोमीटरच्या स्पीडने ती गाडी जर जात असेल तर ती गाडी लवकर पोहोचणार का उशिरा पोहोचणार? 50च्या स्पीडने गेली तर 4 तास, आणि जर 100च्या स्पीडने गेल्यावर वेळ कमी लागणार ना, कमी टाइमात पोहोचणार, समजा 2 तासात पोहोचते, बरोबर। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जर मी स्पीड वाढवला तर वेळ कमी लागतोय, उलटा विषय होतोय। आणि समजा स्पीड कमी केला, 25च्या स्पीडने गेली तर 8 तास लागेल, 4च्या ऐवजी 8 तास लागायचे, बरोबर ना। 25च्या स्पीडने गेली म्हणजे वेळ, स्पीड जर कमी केला तर वेळ जास्त लागतोय, म्हणजे उलटा विषय होतोय। म्हणजे गाडीचा वेग वाढवला तर वेळ कमी लागतोय पोहोचायला, आणि वेग जर कमी केला तर वेळ जास्त लागतोय, म्हणजे हा उलटा प्रवास होतो इथं। तर या अशा प्रकारच्या राशींना आपण व्यस्त चलन आहे असं म्हणतो। म्हणजे जसं की समजा दोन संख्या, जर दोन परिमाण म्हणजे एक्स आणि वाय जर व्यस्त चलनात असेल तर त्याला आपण असं लिहितो, व्यस्त चलनात लिहिताना एक्स हे मध्ये समचलनाचं चिन्ह असतं, फक्त इथं 1/y असं आपण लिहितो, हे व्यस्त चलनात आहे। याचा अर्थ एक्स आणि वाय दोघे जण व्यस्त चलनात आहे। ठीक आहे, आता आपल्याला या व्यस्त चलनाचाच वापर करून ही सारणी पूर्ण करायची आहे। बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस ही माहिती खालील प्रमाणे दिली आहे, तर सारणी पूर्ण करा। आता मजुरांची संख्या समजा एक्स मानली आणि लागणारे जे दिवस आहे ते आपण समजा वाय मानलं। आता मजुरांची संख्या वाढवली की दिवस कमी होणार, म्हणजे इथं व्यस्त चलन आहे, म्हणजे या ठिकाणी एक्स व्यस्त चलनात वाय आहे, बरोबर। मग एक्स व्यस्त चलनात वाय आपण असं लिहितो 1/y, म्हणजे याचा अर्थ एक्स बरोबर के गुणिले 1/y आहे, के गुणिले 1/y, कारण के स्थिरांक, के काय बाबा स्थिरांक आहे, आपल्याला माहिती आहे के आहे स्थिरांक। ठीक आहे, मग आता वाय भागिले इकडे गेला गुणिले एक्स गुणिले वाय बरोबर के, म्हणजे तुमच्याकडे के काय होतो, के बरोबर एक्स वाय, के बरोबर एक्स गुणिले वाय। आता या ठिकाणी बघा, एक्स बरोबर 30 आणि वाय बरोबर 6 आहे, आपण पहिली के ची किंमत काढू। एक्स बरोबर किती बाबा 30, तर वाय बरोबर किती 6 आहे, मग के बरोबर किती एक्स गुणिले वाय असतो, एक्स ची किंमत किती 30 गुणिले वाय ची किंमत किती 6, साहित्रिक 18, म्हणजे के बरोबर किती बाबा 180, आपल्याकडे के ची किंमत किती आली 180 आली। ठीक आहे, म्हणजे ही सगळी प्रक्रिया करून मला के ची किंमत 180 मिळते। आता मग काय करायचं, इथे बघा मजुरांची संख्या म्हणजे बाबा एक्स आहे, ओके, आणि दिवस म्हणजे वाय, म्हणजे एक्स बरोबर किती असणार, वाय बरोबर 12 असताना एक्स बरोबर किती। आता पहिला मुद्दा इथं बघा, वाय बरोबर जर 12 आहे तर मला एक्स बरोबर किती मिळेल। ओके, माझं सूत्र काय बाबा, हे एक्स गुणिले वाय बरोबर के, बरोबर, एक्स गुणिले वाय बरोबर के हे सूत्र आहे, किंवा के बरोबर एक्स गुणिले वाय काही लिहा, तुम्हाला जे काय लिहायचं ते लिहा, किंवा के बरोबर एक्स गुणिले वाय किंवा एक्स गुणिले वाय बरोबर के, जसं तुम्हाला लिहिता येईल तसं लिहा। के ची किंमत किती बाबा 180, मग के च्या जागेवर लिहायचं 180, एक्स ची किंमत माहिती नाही आणि वाय किती बाबा 12 आहे, एक्स काढायचा आहे, 12 गुणिले इकडे आले भागिले 180 ला भाग लावा 12 ने बरोबर एक्स, मग एक्स बरोबर किती 180 ला मी 12 ने भाग लावला, बरं, 12 एक्के 12, 18 तून 12 गेले 6, वरून आले 0, आणि 12 पंचे 60, 60 मधून 60 गेले 0, म्हणजे उत्तर किती आले 15। एक्स बरोबर मला मिळालं 15, एक्स ची किंमत किती बाबा 15, एक्स बरोबर 15, मग इथं एक्स बरोबर 15, वाय बरोबर 12 असताना एक्स बरोबर 15। आता इथं दुसरा मुद्दा आहे,
बघा दुसरा पॉइंट जर तुम्ही बघितला तर एक्स बरोबर 10 असताना मजुरांची संख्या 10 आहे, तर दिवस किती लागतील? 10 मजूर असताना किती दिवस लागतील? म्हणजे इथं काय झालं 12 दिवस किती मजुरांसाठी? तर 15 मजुरांसाठी. तर एक्स बरोबर 10 असताना वाय बरोबर किती? एक्स बरोबर माझ्याकडे 10 आहे, तर आपल्याकडे वाय बरोबर किती? आपलं सूत्र हेच, के बरोबर एक्स वाय. के ची किंमत किती? 180 आहे, तीच टाकायची. 180 बरोबर एक्स ची किंमत 10 आहे गुणिले वाय मला माहिती नाही. 10 गुणिले इकडे आले भागिले 180 भागिले 10 बरोबर वाय. म्हणून आपल्याकडे वाय बरोबर किती आलं? 180 ला 10 ने भाग लावला तर 18. वाय बरोबर मला मिळाले 18. तर वाय ची किंमत इथे मी लिहितो 18. ठीक आहे 18. आता बघा दिवस 36 असतील तर किती मजूर लागतील? म्हणजे ते काम 36 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? म्हणजे वाय बरोबर 36 तर एक्स किती? या ठिकाणी बघा लिहू वाय बरोबर 36 तर एक्स बरोबर किती? या अनुषंगाने आपण लिहू के बरोबर एक्स वाय. आपलं सूत्र के ची किंमत 180 आहे, एक्स ची किंमत किती माहिती नाहीये आणि गुणिले वाय ची किंमत 36. 36 गुणिले इकडे आले भागिले 180 भागिले 36 बरोबर एक्स. आता एक्स बरोबर किती? 36 पंचे 180 म्हणून एक्स बरोबर 5. या ठिकाणी मी काय लिहितो? इथं एक्स बरोबर 5 लिहितो. ठीक आहे, जरा फोन आपण बंद करू, लय फोन वाजायला लागलाय. एक्स बरोबर 5 मग इथं लिहायचं 5 झालं. तर अशा प्रकारे ही सारणी आपल्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. आता पुढे जाऊयात, पुढे काही महत्वाची गणितं बघू. पुढची गणितं खूप सोपी. बघा या ठिकाणी मला काय करायचं, प्रत्येक उदाहरणामध्ये चलनाचा स्थिरांक काढायचा आहे, म्हणजे के ची किंमत काढायची आणि चलनाचे समीकरण. बघा पी व्यस्त चलनात क्यू आहे, पी 15 क्यू 4. मग पी च्या जागेवर मी लिहितो 15 आणि क्यू च्या जागेवर मी काय लिहितो 4. पण त्याच्या अगोदर मी लिहिणार पी बरोबर के गुणिले 1/q आणि इथं लिहायचं के हा काय बाबा स्थिरांक आहे. के आपला आहे स्थिरांक, स्थिर अंक. बरोबर. आता या ठिकाणी आपण पी आणि क्यू च्या ज्या काही किमती मला दिलेल्या आहेत त्या आपण लिहू. पण त्याच्या अगोदर क्यू भागिले इकडे गेला गुणिले. पी गुणिले क्यू बरोबर के. ठीक आहे, पी गुणिले क्यू बरोबर के. आता पी बरोबर मला किती दिले? 15 आणि त्याच्यानंतर क्यू बरोबर किती? 4. आता याच्यात किमती जर मी टाकल्या, पी ची किंमत किती? 15 आणि गुणिले क्यू ची किंमत किती? 4 बरोबर आपल्याकडे के. मग के बरोबर किती? 15 चौक 60. के ची किंमत किती आली बाबा? 60. हा झाला स्थिरांक 60. बरोबर. आता चलनाचे समीकरण तयार करण्यासाठी पी गुणिले क्यू बरोबर के लिहायचं. पी गुणिले क्यू बरोबर के. आता बघा पी गुणिले क्यू पी क्यू बरोबर के ची किंमत काय बाबा? 60 आहे. पी क्यू बरोबर 60. तर अशा पी क्यू बरोबर 60. तर अशा प्रकारे मला या ठिकाणी हे गणित सोडवता येईल. के ची किंमत 60 आणि पी क्यू बरोबर 60. म्हणजे के ची किंमत 60 आणि चलनाचे समीकरण पी गुणिले क्यू बरोबर 60. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, सगळे प्रश्न सारखेच आहे. या ठिकाणी झेड बघा, झेड व्यस्त चलनात डब्ल्यू. झेड आणि डब्ल्यू दोघ जण व्यस्त चलनात आहे. या ठिकाणी आता आपण काय करू? झेड बरोबर के गुणिले 1/w. इथं लिहायचं के स्थिरांक. के स्थिरांक, के वाय काय बाबा? स्थिरांक. एवढंच लिहायचं. आणि पुढे काय? झेडची किंमत 2.5. बरं का, वाटलंच तर पहिला डब्ल्यू ला इकडे घ्या. डब्ल्यू झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. ठीक आहे, एवढं आपण या ठिकाणी लिहिलं. झेड बरोबर डब्ल्यू बरोबर झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. आता माझ्याकडे बघा इथं झेडची किंमत 2.5 आहे. 2.5 आणि डब्ल्यू किती बाबा? 24 आहे बरोबर के. म्हणून आपल्याकडे के ची किंमत किती आली? 2 बघा 24 गुणिले 2.5 करा बाबा. पहिलं 25 नेच गुणा. 25 चौक 100चे शून्य आजच्याला आले 10. 25 दुने 50 आणि 10 60 झाले. एक घर सोडून पॉईंट म्हणजे 60. 60 आलं. के बरोबर किती बाबा? माझ्याकडे आलं 60. के ची किंमत मला मिळाली 60. आता चलनाचे समीकरण करायचं. मग चलनाचे समीकरण काढण्यासाठी काय? झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. बघा झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. माहिती लिहा झेड डब्ल्यू बरोबर के ची किंमत किती? 60. हे झालं चलनाचे समीकरण. मग वाटलंच तर इथं तुम्ही लिहायचं उत्तर स्थिरांक बरोबर किती बाबा? शेवटी लिहायचं होतं स्थिरांक. स्थिरांक म्हणजे के बरोबर 60. ओके. आणि चलनाचे समीकरण, चलनाचे समीकरण, समीकरण चलनाचं समीकरण तुम्ही काय लिहिणार? अशा प्रकारे लिहायचं झेड डब्ल्यू बरोबर 60.
असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न आहे, सेम असेच आहेत आणि खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त एक गणित समजलं की बाकीची गणित समजायला सोपं जातं. पुढे बघा, आता इथं वर्ग दिसतोय. यस बघा, या ठिकाणी एस व्यस्त चलनामध्ये टीचा वर्ग, एस व्यस्त चलनात टीचा वर्ग बघा, म्हणजे यस व्यस्त चलनात यस बरोबर के गुणिले 1/t वर्ग असं आपण म्हणू शकतो. कारण के स्थिरांक, के हा स्थिरांक आहे, एवढं लिहायचं. यस किती 4 आहे, किंवा पहिला टी वर्गाला इथं लिहा, एस गुणिले टीचा वर्ग बरोबर के. यस 4 आहे गुणिले टीचा वर्ग, टी 5 आहे म्हणजे 5चा वर्ग बरोबर के. 4 गुणिले 5चा वर्ग 25 बरोबर के. मग के बरोबर किती, 25 चौक 100. के ची किंमत मला मिळाली 100. म्हणजे स्थिरांक किती आला बाबा, 100. आता समीकरण तयार करू. समीकरण तयार करताना आपलं सूत्र काय बाबा, हेच आहे. यस टी वर्ग बरोबर के, यस गुणिले टी वर्ग बरोबर के. आता यस टीचा वर्ग बरोबर के ची किंमत किती, 100. एस टी वर्ग बरोबर 100 हे झालं चलनाचं समीकरण. तर मगाशी मी जसं लिहिलं होतं तसं या ठिकाणी तुम्हाला खाली लिहायचंय. चलनाचा स्थिरांक बरोबर के बरोबर 100 आणि चलनाचं समीकरण एस टी वर्ग बरोबर 100 असं आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा यातला एक शेवटचं गणित आहे आणि नंतर बाकी इतर काही उपप्रश्न आहे ते आपण बघू. ठीक आहे. दुसऱ्यातला हा चौथा म्हणजे हा शेवटचा उपप्रश्न आहे आणि त्यानंतर मग आपण पुढचा 3रा 4था 5वा 6वा पुढचे प्रश्न आपण बघू. हा बघा, प्रश्न दुसऱ्या मधला हा पुढचा प्रश्न. यामध्ये आपल्याला दिलंय एक्स समज एस व्यस्त चलनामध्ये वाय आहे, वर्गमुळात वाय आहे. म्हणजे एक्स बरोबर के गुणिले 1/वर्गमुळात वाय. इथं लिहायचं के स्थिरांक, के हा स्थिरांक आहे. आता यात बघा, एक्स ची किंमत किती बाबा, 15 बरोबर के गुणिले वाय ची किंमत 9 आहे, म्हणजे 1/वर्गमुळात 9 बरोबर. किंवा पहिलं काय करा, ह्या वर्गमुळात वायला इकडे घ्या, एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. ठीक आहे. आता मला एक्स ची किंमत किती, 15 गुणिले वर्गमुळात वाय ची किंमत किती बाबा, 9 बरोबर के. मग आता 15 गुणिले वर्गमुळात 9 म्हणजे किती, 3 बरोबर के. आणि 15 त्रिक 45, के बरोबर किती बाबा, 45. के ची किंमत मला मिळाली 45. आता के झाला 45. आता चलनाचे समीकरण तयार करा. समीकरण तयार करण्यासाठी हे घ्यायचं, एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के, एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. म्हणजे एक्स वर्गमुळात वाय बरोबर के ची किंमत 45. ह्या 45ला इथं लिहून काढायचं, आपला विषय संपला. तर असं आपल्याला हे गणित सोडवता येईल, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 आपण बघूयात. बघा, आता इथे बघा काय दिलंय, सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यांमध्ये भरायचे. म्हणजे ही सगळी सफरचंद पेट्यात भरायचे. प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. बरं का. आता पेटे बघा, पेट्या प्रत्येक पेटीत 24 सफरचंद भरली म्हणजे सफरचंदांची संख्या आपण काय म्हणू बाबा, संख्या जी आहे ती एक्स मानू. आणि त्याचबरोबर पेट्यांची संख्या वाय मानू. ठीक आहे, वाय मानू. आता इथे काय सांगितलं, एका पेटीमध्ये 24 सफरचंद ठेवली म्हणजे 24 सफरचंद जर एका पेटीत ठेवली तर आपल्याला 27 पेट्या लागणार बरोबर. म्हणजे एका पेटीमध्ये जर मी 24 सफरचंद ठेवले तर 27 पेट्या लागतील. आता जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंद ठेवली, मग समजा मी 24 च्या ऐवजी 36 सफरचंद ठेवली एका पेटीत, 24 च्या ऐवजी 36 ठेवली, तर मला सांगा पेट्यांची संख्या कमी होईल का वाढेल. 24 सफरचंद जर ठेवली तर 27 पेट्या लागतात. मग एका पेटीत मी 24 च्या ऐवजी 36 ठेवली, 8 वाढवली, वाढवली बाबा, वाढवली 36 ठेवली मी, समजा 12 वाढवले, तर मग पेट्या कमी लागतील का जास्त लागतील, पेट्या कमी लागेल. पेट्यांची संख्या तिथे कमी होईल, पण ती किती होईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं. म्हणजे इथं व्यस्त चलन वापरायचं. ठीक आहे. मग इथं जेव्हा एक्स बरोबर, एक्स म्हणजे काय, सफरचंदांची संख्या 24, तेव्हा वाय म्हणजे आपल्याकडे पेट्यांची संख्या 27 येते. मग आपल्याकडे काय दिलंय, एक्स व्यस्त चलनात आहे, म्हणजे एक्स व्यस्त चलनात वाय, म्हणून हे आपण असं लिहिलं. कारण पेट्यांची संख्या
सफरचंदांची संख्या वाढवली तर पेट्यांची संख्या कमी होतील, बरोबर ना. एका पेटीत 24 सफरचंद ठेवली तर 27 पेट्या लागतात. मग मी 24च्या ऐवजी मी 36 सफरचंद ठेवले एका पेटीत, तर मला पेट्या कमी लागतील. ओके. मग एक्स बरोबर मी काय म्हणू शकतो, के गुणिले 1/y. ठीक आहे, कारण इथं लिहायचं के हा स्थिरांक आहे. के हा स्थिरांक आहे, आपण या ठिकाणी लिहू. के हा स्थिरांक स्थिर आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, एक्स ची किंमत किती, 24 बरोबर के जो आहे मला माहिती नाही, गुणिले 1/y ची किंमत किती, 27. आता 27 भागिले इकडे आले गुणिले 24 गुणिले 27 बरोबर के. मग आता के ची किंमत किती येईल बाबा, 24 आणि 27 यांचा गुणाकार करा. 27 गुणिले 24, 24चा पाडा येत नसेल टेन्शन घेऊ नका. 4 7 28 चे 8 हातच्या आले 2, 4 2 8 9 10 बरोबर. पुढे एक शून्य घेतला, 2 7 14 हातच्या आला 1, 2 2 4 आणि 1 5, 8 4 6 648. के बरोबर किती, 648. मला के ची किंमत किती मिळाली, 648. आता मुद्दा काय माहितीये का, जर मला एका पेटीत सफरचंद 36 ठेवायचे, 36 सफरचंद ठेवायचे, म्हणजे सफरचंदांची संख्या 36 आहे, तर पेट्यांची संख्या म्हणजे वाय ची संख्या मला काढायची. सूत्र काय वापरणार, एक्स बरोबर के गुणिले 1/y बरोबर. हे असं सूत्र आपण वापरू शकतो, असं लिहिलं तरी चालेल. एक्स बरोबर के गुणिले 1/y असं आपण या ठिकाणी वापरू. आता एक्स ची किंमत मला किती, माझ्याकडे किती बाबा, 36 आहे. मग याला वाटलं तर असं पण करून घेऊ, वाय भागिले इकडे गेला गुणिले एक्स गुणिले वाय बरोबर के असं लिहा. आता एक्स ची किंमत 36 आहे, गुणिले वाय काढायचे, आणि के ची किंमत किती बाबा, 648 आहे, 648. आता वाय बरोबर 648 आपल्या जागेवर, 36 गुणिले इकडे आले भागिले. आता 648 ला 36 ने भागायचं. आता 36 चा पाडा येत नसेल तर टेन्शन घेऊ नका, पहिलं काय करा, या दोघांना 2 ने भाग लावा. चला, दोघांना सुद्धा 2 किंवा 6 भाग लावा. 36 ला 6 भाग जाईल, या दोघांना 6 भाग लावला तर 6 1 6 6 0 0 6 8 48, आणि याला 6 भाग लावला तर 6 6 36 बरोबर. 648 ला जर मी 6 भाग लावला, 648 ला बघा लावा, 648 ला 6 1 6, हातून 6 गेले 0, वरून आले 4, 6 0 0 4, वरून आले 8, 6 8 48 म्हणजे 108 येतं. आता 108 ला 6 भाग लावा, 6 भाग लावायचा 108 ला, 6 1 6, 4 वरून आले 8 आणि 6 8 48, उत्तर किती आलं, 18 बरोबर 18. वाय बरोबर 18 म्हणजे इथं लिहायचं बाबा 18 पेट्या लागतील. किती, 36. प्रत्येक पेटीत 36 सफरचंद ठेवली तर 18 पेट्या लागतील, म्हणून इथं लिहायचं 18 पेट्या लागतील, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. 18 पेट्या लागतील. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. ठीक आहे, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढचं जे गणित आहे त्या पुढच्या गणिताकडे आपण वळूया. ठीक आहे, पुढचं बघा, पुढचं गणित सोपं आहे जरा. इथे काय करायचंय, आपल्याला फक्त चलनाचे चिन्ह वापरून लिहायचंय. तरंग लांबी आणि वारंवारता यामध्ये व्यस्त चलन आहे. तरंग लांबी एल, वारंवारता म्हणजे एफ, इथे झालं व्यस्त चलन, असंच लिहायचं, एवढंच लिहायचंय. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता म्हणजे आय, आणि पडदा व पडदा यामधील अंतराचा बरोबर का तीव्रता, बघा प्रकाशाची तीव्रता म्हणजे आय, याच्यात व्यस्त चलन आहे. कशामध्ये, अंतराचा वर्ग म्हणजे डी चा वर्ग, म्हणजे 1/d चा वर्ग याच्याशी व्यस्त चलन आहे. म्हणजे यांना आपण अशा प्रकारे या स्वरूपामध्ये लिहू शकतो. एवढंच आहे, हे खूप सोपं आहे. पुढे बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. एक्स व्यस्त चलनात वर्गमुळात वाय, एक्स व्यस्त चलनात वर्गमुळात वाय म्हणजे एक्स बरोबर के गुणिले वर्गमुळात वाय, वर्गमुळात वाय भागिले इकडे गेलं गुणिले एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. इथं तुम्ही लिहायचं के हा स्थिरांक, सोपं आहे. आता वाय बरोबर 16 आहे आपल्याकडं, तर एक्स बरोबर 10, वाय बरोबर 16 असताना एक्स बरोबर 10 आहे, तर आपल्याकडं सॉरी एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16 आहे. एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16 आहे, बरोबर का. तर एक्स बरोबर 10 असताना वाय किती, एक्स 40 तर वाय 16. मग याच्यात किमती टाकतो. एक्स किती बाबा 40, ओके, आणि गुणिले वर्गमुळात वाय म्हणजे किती 16 आहे बरोबर के. 40 गुणिले वर्गमुळात 16 म्हणजे 4 बरोबर के. के बरोबर 4 चौक 16 म्हणजे 160. के ची किंमत आली 160. आता जर एक्स बरोबर 10 तर
वाय बरोबर किती. आता एक्स बरोबर 10 असताना वाय किती, हे समीकरण घ्या. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. एक्स ची किंमत माहिती आहे का, 10 आहे. गुणिले वर्गमुळात वाय माहिती नाही बरोबर. के ची किंमत किती बाबा, 160 आहे. 10 गुणिले पलीकडे गेले भागिले वर्गमुळात वाय बरोबर 160 भागिले 10, म्हणून वर्गमुळात वाय बरोबर आपण भाग लावला या ठिकाणी, तर माझ्याकडे किती येतील उत्तर, फक्त 16 येतील. म्हणजे वर्गमुळात वाय बरोबर 16. पण आपल्याला वर्गमुळात वाय नको, आपल्याला वाय ची किंमत काढायची. म्हणजे मला या दोन्ही बाजूंचा वर्ग करणं गरजेचं आहे. मग आता मी वाय काढण्यासाठी मी दोन्ही बाजूंचा वर्ग करू. वर्गमुळात वायचा वर्ग वाय आणि 16चा वर्ग 256, म्हणजे वाय ची किंमत किती आली, 256 आली. तर असं आपण हे गणित सोडू शकतो. ठीक आहे. आता पुढचं एक शेवटचं गणित असेल, 6वं कदाचित, तर ते गणित आपण बघूयात. ठीक आहे. बघा, 5व्या नंतर शेवटचं 6वं गणित. एक्स आणि वाय या राशींमध्ये व्यस्त चलन आहे बरं का. म्हणजे एक्स व्यस्त चलनात वाय असं आपण लिहू शकतो. म्हणजे एक्स बरोबर के गुणिले 1/y लिहून टाकायचं आणि कंसात लिहायचं वाय एक्स, के म्हणजे स्थिरांक, के हा स्थिरांक, वाय भागिले इकडे आला गुणिले एक्स गुणिले वाय बरोबर के बरोबर. हे आपल्याकडे एक समीकरण मिळतं. आता इथं दिलंय एक्स बरोबर 15, तर तेव्हा वाय बरोबर 10. मग के ची किंमत काढायची. एक्स बरोबर 15, एक्स बरोबर 15 तेव्हा वाय बरोबर 10 आहे. ओके. मग एक्सच्या जागेवर 15 लिहा गुणिले वायच्या जागेवर 10 लिहा बरोबर के. के बरोबर 15 गुणिले 10 150. ठीक आहे. के ची किंमत आली 150 आली. एक्स बरोबर 20 असताना वाय बरोबर किती. जर एक्स बरोबर 20 तर वाय बरोबर किती, म्हणजे एक्स बरोबर 20 असताना वाय बरोबर किती. सूत्र हेच, एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स ची किंमत 20, वाय ची किंमत माहिती नाही आणि के ची किंमत 150. इथं लिहायचं 150. मग वाय बरोबर 150 आपल्या जागेवर 20 गुणिले इकडे आले भागिले 0 0 गेले 15 भागिले 2. 15 ला 2 भाग लावा बरं का. 2 भाग लावायचा 15 बघा. बे पंचे 10, बे पंचे 10 आणि त्याच्यानंतर बे सात्ती 14 येतील. सॉरी, बे सात्ती 14. 15तून 14 गेले 1, इथं 0 घेतला वर पॉईंट घेतला आणि बे पंचे 10 आपल्याकडे आलं. ठीक आहे. 0 0 म्हणजे 7.5. 7.5 आपल्याकडे या ठिकाणी इथं उत्तर आलं 7.5. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. वाय ची किंमत 7.5 येईल. ठीक आहे. तर हे गणित झालं, हे शेवटचं गणित होतं माझ्या माहितीप्रमाणे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूया. आज आपण 7.2 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7.3 वर चर्चा करू आणि 7.3 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.